यापुढील आपल्या वक्त्या आहेत सत्राध्यक्षा सौ आरती घाटपांडे मॅडम, ज्योतिष क्षेत्रात अत्यंत नावाजलेल्या पंडिता, BA सायकॉलॉजी, DCA सॉफ्टवेअर, ज्योतिष विद्यावाचस्पती या पदव्या विशेष प्रावीण्यासह प्राप्त केल्या। त्या फलज्योतिष अभ्यास मंडळ व फलज्योतिष संशोधन ज्ञानपीठ यांच्या समन्वयक तसेच प्रॅक्टिकल ॲस्ट्रॉलॉजी अध्यापिका आहेत। ज्योतिष विषयक विविध विषयावर त्यांनी मार्गदर्शन, समुपदेशन, व्याख्यान देखील केलेले आहेत। अंकशास्त्र, मोबाईल अंकशास्त्र, टॅरोट डाउजिंग। बरं, एक लास्ट मी म्हणजे मॅडमला एक हो मला माहिती आहे मॅडम, एकच मिनटं। मॅडमलाही मी काल भेटले तेव्हा त्या मला म्हणल्या बायोडाटा वगैरे काही सांगू नका, म्हणून मॅडमसाठी फक्त एक दोन ओळी। नसे अस्पर्श विषय त्यांना देण्याची ही धडपड प्रांजळ, देतानाही लाट होऊनी समृद्धीने भरते ओंजळ। धन्यवाद मॅडम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। माझे गुरु विजय जकातदार सर, आजच्या अधिवेशनाच्या आयोजिका ज्योती जोशी, सभागृहातील सर्व मान्यवर वक्ते, सर्व ज्योतिर्विदांना नमस्कार। आत्ताच्या या सत्रामध्ये 3 व्याख्यानं झाली। पहिलं जे व्याख्यान झालं ते सुनीता पागे यांचं। स्वतः ॲडव्होकेट असून, म्हणजे एखादी व्यक्ती ॲडव्होकेट आहे आणि ती एवढी संवेदनशील असू शकते आणि त्या ज्या ओघवत्या भाषेमध्ये अतिशय संवेदनशील मनाने त्या ज्या बोलल्यात, म्हणजे तुमच्याकडे बघून वाटतही नाही की तुम्ही ॲडव्होकेट आहात। आता त्यांनी हे जे संवेदनशीलता किंवा भावसंवेदना सांगताना त्यांनी 12 भावांचं अंतरंग तर उलगडलेला आहेच आहे, पण परंतु ग्रहांचं, म्हणजे चंद्र हा जेव्हा मनाचा कारक आहे, तर या मनाचा प्रत्येक ग्रहाशी होणारा संयोग आणि हा संयोग कशा पद्धतीने तो काम करतो आणि त्या संयोगामध्ये त्यांना प्रत्येक योगामध्ये जाणवलेली संवेदनता ही अतिशय महत्त्वाची होती। तसंच आपण मृत्यूसुद्धा सुखकर व्हावा, माझा शेवट गोड व्हावा, हा शेवट गोड होण्याकरता सुद्धा आपण काय प्रयत्न करायला पाहिजे, आपली मनाची स्थिती कशी ठेवायला पाहिजे, याचंही त्यांनी अतिशय छान पद्धतीत विश्लेषण केलेलं आहे। चंद्रगुरु या योगाबद्दल बोलताना चंद्र हे मन आहे आणि गुरु हा संस्कार आहे, ज्ञान आहे, आणि मग ज्ञान, संस्कार आणि मन यांची एकत्र सांगड ही जशी मनावरतीही काम करते, तशीच ती ज्ञानासाठी सुद्धा कशी उपयोगाची आहे, हाही सांगितलेला मुद्दा अतिशय खूपच भावणारा आहे। त्याच्यानंतरचं जे व्याख्यान झालं जितेंद्र वझे सरांचं, त्यांनी दशांचं सिक्रेट, बघा की आपल्या जीवनाचं जे सिक्रेट आहे हे आपल्या दशांच्या माध्यमातून त्यांनी अतिशय हसत खेळत, म्हणजे जन्म ते मृत्यूचा प्रवास अतिशय छान सुखकर करून टाकला। म्हणजे कोणत्या दशेमध्ये मी काय करावं आणि कोणती दशा ही आपल्यासाठी कशा पद्धतीत आहे। माझ्या जीवनातला टफ काळ आहे, 3री महादशा आहे, 5वी महादशा आहे, मग ही सुद्धा आज जरी त्रासदायक असली तरी त्याच्यानंतरची पुढची येणारी दशा मला काय घेऊन येणार आहे, तर याचंही त्यांनी जे उलगडलेलं किंवा आपल्या दशांचं जे त्यांनी सांगितलेलं सिक्रेट ते अतिशय महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर आपण म्हणतो की दशा या काळ सांगतात आणि गोचर ही वेळ। मग काळ आणि वेळ हे जेव्हा एकत्र येतात त्याच वेळेला विशिष्ट घटना घडते। त्यामुळे दशा आणि गोचर यांची एकत्र सांगड कशी घालायची, दशा आणि गोचर हे एकत्र कसे एकाच बरोबर चालवायचे, हाही खूप महत्त्वाचा भाग आहे। आणि आपण असं म्हणू की दशा या वातावरण निर्मिती करतात आणि गोचर ग्रह त्याला प्रतिसाद देतात आणि तेव्हाच ती घटना घडत असते। त्याच्यानंतर संतोष जोशी यांनी राहू दोष आणि उपाय, बघा की राहू दोष आणि शनी हे आपण सगळ्यांना घाबरवणारे। 7.5 हा जीवनात आली म्हणजे कुणालाही जन्मतः चंद्र शनी एकत्र असणारे पत्रिकाच बघितल्यानंतर ज्योतिषीच मुळात घाबरतात आणि मग ते दुसऱ्याला अजून जास्त घाबरवतात। राहूचा कुठल्याही ग्रहाशी असणारा संबंध हाही सगळ्यांना घाबरून सोडतो, पण जेव्हा शनी हा कर्माचा कारक आहे आणि कर्म हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, मग आता बघा
की 7.5 जेव्हा जीवनामध्ये येते तेव्हा जीवनाचं खरं सत्य सांगून जाते. शनी महाराज न्यायाधीश आहेत. आपण कोर्टात उभे आहोत आणि कोर्टात जजसमोर काहीही खोटं चालत नाही. मग जीवनाचं खरं सत्य सांगणारा हा न्यायाधीश, हा शनी, हा आपल्याला 7.5 पुढे नेताना हा आपल्याला तावून सुलाखून आणि खणखरपणे पुढे नेत असतो, कणखर बनवत असतो आणि जीवनाचं खरं सत्य सांगतो आणि वासनेकडून वासुदेवाकडे नेत असतो. राहू केतूच्या बद्दल बोलताना राहू केतूत आपण घाबरतो सगळेजण, अरे राहू केतू दोष सगळा तो पूर्वजांचा कारक आहे. पण मुळातच आपल्या जन्माला उत्पत्तीचेच कारक राहू केतू आहेत. मला काय हवं आहे, माझा जन्म कशासाठी आहे हे सांगणारा राहू, मला काय या जन्मात काय मिळवायचं हे सांगणारा राहू, आणि मागच्या कधीतरीच्या जन्मामध्ये मी जे भोगून संपलेलं आहे आणि ज्या गोष्टीसाठी मला अट्टहास करायचा नाही ते सांगणारा केतू आहे. मग राहू आणि केतू हे जर कळले तर जीवन आपल्याला कळणार आहे. मग राहूला हवं आहे, अनेदो मला हवंच आहे. मग राहूसाठी फक्त मी त्यांनी तर सांगितलंच की तुम्ही राहूसाठी तुम्ही हे सगळं करा, उपाय सगळे करा, पण तुम्ही आपलं आचरण. मग राहू केतू आचरण काय सांगतात, तर राहू असं सांगतो की राहूण म्हणजे लक्ष्मण रेषा. मला काय हवं आहे ते टार्गेट फिक्स करायचं, गोल फिक्स करायचं आणि तिथं गेल्यानंतर तेवढंच थांबायचं, तो सांगणारा राहू आहे. आणि मला मिळणार नाही आहे, ज्या गोष्टी माझ्या जीवनात नाही आहेत, ज्या मला सोडायच्या आहेत, ती जी स्वीकृतीची भावना मला या जन्मात जर कळली आणि जर मी ते स्वीकारलं तर माझं जीवन सोपं होणार आहे. आणि या राहू केतूच्या माध्यमातूनच शनी कर्म करत असतो आणि आपलं हे सगळं जीवन असतं. त्यामुळे उपाय तर हे आहेतच, पण ग्रहांना जर आपण समजून घेतलं तर अतिशय ते चांगल्या पद्धतीमध्ये आपण करू शकतो. एकच मिनिट. आजचा माझा विषय आहे वर्गकुंडल्या. आता वर्गकुंडल्या जेव्हा आज उद्या बऱ्याच पद्धतींबद्दल उहापोह झाला, काही चर्चा झाली. प्रत्येक पद्धतीची एक खासियत आहे. कृष्णमूर्ती पद्धतीचा विचार करताना पोद्दार मॅडमनी सांगितलं की अरे त्या पद्धतीमध्ये प्रत्येक ग्रहाचा सबलॉर्ड उपनक्षत्र स्वामी याला महत्त्व आहे. त्याच्यानंतर जेमिनी पद्धतीमध्ये आपण चरकारक ग्रहांच्या तत्वांना महत्त्व आहे, चरकारक ग्रहांचा त्याचा विचार केला जातो. त्याच्यानंतर अष्टक वर्गाच्या पद्धतीने विचार करताना त्याही पद्धतीचे एक वेगळं वैशिष्ट्य आहे. तसंच नाडी ज्योतिषशास्त्रामध्ये जी ग्रहांची मूलभूत कारकत्व आहेत त्याचा विचार केलेला आहे. आणि आपल्या वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये आपण विचार करताना आपला फलादेश वर्गकुंडल्यांचा वापर केल्याशिवाय आपला फलादेश पूर्ण होत नाही. जन्मलग्न कुंडलीवरनं आपण सगळा फलादेश द्यायचा आहे, सांगायचा आहे. मग या वर्गकुंडल्या म्हणजे काय, तर या वर्गकुंडल्या ह्या दुर्बिणीप्रमाणे काम करतात. आता वर्गकुंडल्या म्हणजे काय आपण थोडक्यात समजू. बघा की प्रत्येक रास ही 30 अंशाची आहे आणि ही 30 अंशाची विभागणी ही करताना लग्नबिंदू आणि ग्रह हे ते विभागताना ते किती विभागात विभागले गेलेले आहेत. म्हणजेच काय हो, आपला जन्म ते मृत्यू हा संपूर्ण प्रवास आपण जन्मलग्न कुंडलीवरनं उलगडणार आहोतच. पण परंतु आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या ग्रंथकारांनी सांगितलं की अरे हे सगळं लग्न कुंडलीवरनं सांगायचं आहेच आहे, पण हे लग्न कुंडलीतले योग हे काही विशिष्ट वर्गकुंडलीमध्ये तुम्ही तपासून बघा. आता बघा, समजा एखाद्याचं पोट दुखतं आहे आणि पोट दुखतं आहे म्हणून आपण डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टर आपल्याला तपासतो, पोट कुठे दुखतं आहे, आपले सिम्पटम्स काय आहेत, किती दिवसाचा त्रास आहे, आणि याच्यावरून ते आपल्याला सांगतात की अरे ना हे तुमच्या आतड्यांना सूज आली आहे, तुम्ही एक्सरे काढा. हे मला काहीतरी वेगळं वाटतं आहे, आपण स्कॅन करू. किंवा तुम्ही लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, काही ब्लड टेस्ट करा. बघा की पोट दुखतं आहे म्हणून त्याच्या डायग्नोसिस होण्याकरता अनेक टेस्ट आहेत. डॉक्टर सगळ्या टेस्ट सांगत नाही. मूळ कुंडलीमध्ये जसं जन्मलग्न कुंडलीवरनं काय फलादेश आहे, काय घटना घडणार आहे हे कळलेलं आहे. डॉक्टरांनी पहिला प्राथमिक अंदाज बांधलेला आहे
आणि मग त्यांच्या जो बांधलेल्या अंदाजाला सपोर्टिव्ह म्हणून ते विशिष्ट काही टेस्ट करायला सांगतात. म्हणजे तसंच जन्म लग्न कुंडलीला सहाय्यकारी म्हणून आपण वर्गकुंडल्यांचा वापर करतो. आता वर्गकुंडल्यांचा विचार करताना त्याची विभागणी ही वेगवेगळ्या पद्धतींमध्ये झालेली आहे. षडवर्ग आहे, सप्तवर्ग आहे, दशवर्ग आहे, षोडशवर्ग आहे आणि शेषाद्री अय्यर यांनी तर 20 वर्गांच्या कुंडल्यांचाही विचार केलेला आहे. मग आता काय आहे की षडवर्गामध्ये कोणत्या कोणत्या कुंडल्या येतात, तर लग्न कुंडली आहे, होरा कुंडली आहे, द्रेष्काण आहे, नवमांश आहे, द्वादशांश आहे आणि त्रिशांश आहे. या कुंडलीत एक कुंडली मिळवली म्हणजे काय की जर सप्तमांश कुंडली त्याच्यात घातली की सप्तवर्ग होतात. त्याच्यामध्ये आपण अजून 3 कुंडल्या मिळवल्या म्हणजे ज्याच्यामध्ये आपण विचार करतो षोडशांश कुंडली आहे, दशमांश कुंडली आहे आणि चतुर्विशांश कुंडली आहे. तर याचा विचार केल्यानंतर या दशवर्ग कुंडल्या होतात आणि उरलेल्या ज्या 6 कुंडली आहेत म्हणजे चतुर्थांश कुंडली, अक्षवेदांश कुंडली, षष्ठांश कुंडली, माझं एक राहिलं षष्ठांश कुंडली ही दशमांशामध्ये येते. त्याच्यानंतर चतुर्विशांश कुंडली, अक्षवेदांश कुंडली, खवेदांश कुंडली आणि भामांश कुंडली अशा मिळून या 16 कुंडल्या होतात. आता बघा आपण 12 जे भाव आहेत या 12 भावांची विविध कारकत्व आहेत. मग काय आहे की 12 भावांची विविध कारकत्व आहेत आणि मग ती कारकत्व तपासताना आपण कशा पद्धतीने तपासतो, तर आपण म्हणतो की एक उदाहरण घ्यायचं. समजा असेल एखाद्याचं धनु लग्न आहे आणि पंचम स्थानामध्ये मेष राशीत मंगळ आणि गुरु आहे. आता या मंगळ गुरुचा विचार करताना आपण कसा करणार, तर आपण पहिल्यांदा विचार करणार की मंगळ गुरु पंचमावरती काय परिणाम करणार आहेत. दुसरा विचार आपण करणार आहोत की मंगळ आणि गुरु हे कोणत्या भावाचे स्वामी झाले म्हणजे आपण भावेशांनी त्याचा विचार करणार आहोत. आणि मग आपण असा विचार करणार की हे मंगळ गुरु भावेशांनी आहेत. अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा. ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल. ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांसाठी माझी 7 मराठीतून आणि 2 हिंदीतून 9 पुस्तकं आलेली आहेत. अभ्यासकांना अत्यंत सोप्या भाषेत शास्त्राचं ज्ञान इथे प्राप्त होईल, त्याचा अवश्य लाभ घ्या. म्हणजे त्याच्यावरती परिणाम काय करणार हे आपण बघणार आहोत. चांगला वाईट दोन्ही असेल आणि मग पंचमेश बघणार. आता समजा जर आपण म्हणलं की धनु लग्न आहे आणि पंचम स्थानात मेष राशीत गुरु आणि मंगळ आहे. आता जर धनु लग्नाला मंगळ जसा कोणाचा स्वामी होतो तसाच तो व्ययाचाही स्वामी होतो. म्हणजे पंचमेश पंचमात हे जसं एक फलित मिळणार तसंच व्ययेश पंचमात हेही फलित मिळणार आहे. पंचम स्थानात गुरु आहे हेही एक जसं फलित मिळणार आहे तसंच गुरु लग्नेशही पंचमात आहे आणि चतुर्थेशही पंचमात आहे याचंही फलित मिळणार आहे. मग आपला गोंधळ होतो की नक्की मंगळ गुरु कुठल्या कुठल्या कारकत्वांसाठी काय काय परिणाम करणार. कारण पंचम स्थानावरनं आपण प्रेम, प्रणय, प्रणयांतिक भावना, पंचम स्थानावरनं ज्ञान, बुद्धी, आपलं शिक्षण याचा विचार करतो. पंचम स्थानावरनं संतती सुखाचा विचार करतो. पंचम स्थान हे भाग्याचं भाग्य आहे, धर्मत्रिकोणातलं स्थान आहे. म्हणून आपण आपल्या आध्यात्मिक गोष्टीचा विचार करतानाही पंचमाचा विचार करतो. मग हे मंगळ गुरु कशा पद्धतीने परिणाम करणार याचं उत्तर आपल्याला वर्गकुंडल्यांमध्ये मिळतं. म्हणजे जर बघा की लग्नेश पंचमात पडलेला आहे आणि पंचमेश पंचमात आहे, ही स्थिती दाखवते की हा प्रेमविवाहाच्याकडे जाणार आहे, ही व्यक्ती प्रेमात पडणार आहे. मग याचा नक्की प्रेमविवाह होणार आहे का हे आपल्याला बघावं लागेल नवमांश कुंडलीमध्ये. मग पंचम स्थानामध्ये पंचमेश पंचमात आहे, संततिकारक गुरुही पंचमात आहे, पण हा मंगळ व्ययेश पण पंचमात पडलेला आहे. मग संततीवरती तो काही परिणाम करणार आहे का हे बघण्याकरता सप्तमांश कुंडली चेक करावी लागेल. तसंच शिक्षणावरती हे मंगळ गुरु काय परिणाम करणार हे बघताना चतुर्विशांश कुंडली बघावी लागेल.
आणि अध्यात्माच्या दृष्टिकोनातनं हे काय परिणाम करणार याच्यासाठी विषांश कुंडलीचा विचार करावा लागेल. म्हणजेच तुम्ही हे ग्रह नक्की काय परिणाम करणार आहेत हे बघण्याकरता वर्ग कुंडल्या बघितल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि हाच आपल्या वैदिक ज्योतिषशास्त्राचा, पारंपरिक ज्योतिषशास्त्राचा महत्त्वाचा भाग आहे. याचा उपयोग फक्त फलादेशासाठी नाही, याचा वापर आपण कालनिर्णयासाठी सुद्धा करू शकतो. मग तुम्हाला असं वाटेल हे 20-25 मिनिटाचं लेक्चर आणि या 25 मिनिटाच्या लेक्चरमध्ये मी कुठली वर्गकुंडली कशासाठी हे सांगणार नाही आहे, त्याचा वापर कसा करायचा ह्याचं जीस देणार आहे. मग काय आहे की हे वर्गकुंडल्यांचे नियम काय हे बघायची कशी. आपण खूप पुस्तकं वाचतो, सगळं बघतो, पण मी त्याचा वापर कसा करायचा याच्यासाठी 5 महत्त्वाचे नियम आहेत. पहिला आपल्याला एक पाहिजे की ज्या कारणासाठी तुम्ही जो प्रश्न जातकाचा काय आहे तो प्रश्न पहिला समजून घ्यायला पाहिजे. तो कोणत्या जन्मलग्न कुंडलीतल्या कोणत्या भावाचा आहे. दुसरं महत्त्वाचं की त्या भावाचा कारक ग्रह काय आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. कारण का की 12 भावांचे कारक ग्रह आहेत. प्रथम स्थानाचा कारक रवी आहे, द्वितीयाचा कारक गुरु आहे, तृतीयाचा मंगळ आहे, चतुर्थाचा चंद्र आणि बुध आहे, पंचमाचा कारक गुरु आहे, षष्ठाचा शनी मंगळ आहे, सप्तमाचा शुक्र आहे, अष्टमाचा शनी आहे, भाग्याचा गुरु आणि रवी आहे, दशमाचे 4 कारक आहेत की रवी आहे, गुरु आहे, बुध आहे आणि शनी आहे, लाभाचा कारक गुरु आहे आणि व्ययाचा कारक शनी आहे. म्हणजेच प्रत्येक भावाच्या प्रश्नासाठी त्याचा कारक ग्रह महत्त्वाचा. मग काय बघायचं आहे की प्रश्न ज्या भावाचा आहे तो भाव महत्त्वाचा, त्याचा कारक ग्रह महत्त्वाचा, त्या विशिष्ट भावातील जन्मलग्न कुंडलीतले ग्रह काय आहेत हे महत्त्वाचे, त्या भावावरती दृष्टी टाकणारे ग्रह कोण आहेत ते ग्रह महत्त्वाचे, कारण त्या भावाच्या फलितांवरती त्याचा परिणाम होत असतो, आणि त्या भावाचा भावेश म्हणजे त्या भावाचा स्वामी हाही महत्त्वाचा. आणि अजून एक महत्त्वाची असते की कोणत्याही भावफलितासाठी त्या भावापासून येणारा तेवढाच भाव महत्त्वाचा असतो. भावात भावम म्हणजे त्या भावाचा जो त्या भावापासून येणारा तेवढ्या भावाचा स्वामी आहे, त्या भावाचा जो स्वामी आहे त्याची स्थिती. मग हे आपल्याला बघायचं आहे तत्सम वर्गकुंडलीमध्ये. मग ते वर्गकुंडलीमध्ये काय असताना चांगलं आणि काय असताना नाही. आपले नियम अतिशय सोपे आहेत. आपल्या शास्त्रकारांनी कधीही नियमांना छेडछाड केलेलं नाही आहे. जर कुंडलीमध्ये 6, 8, 12 ही त्रिकस्थानं आहेत, मग हे जन्मस्थ कारक भावेश किंवा कारक ग्रह त्या भावात असणारे ग्रह त्या विशिष्ट कुंडलीमध्ये जर 6, 8, 12मध्ये असतील तर त्या भावफलितांवरती काहीतरी परिणाम करणार. हा पहिला नियम झाला. मग ती वर्गकुंडली काय बघायची आहे बघा. नवमांश कुंडलीत आपण प्रत्येक प्रश्नासाठी वापरतो. लग्न कुंडली बघितली की नवमांश कुंडली बघतोच. लग्न कुंडलीच्या खालोखाल महत्त्व आहे नवमांश कुंडलीचं. कारण का नवमांश कुंडली हे ग्रहांचं प्युरिफाय व्हर्जन आहे. म्हणजे ग्रह सूक्ष्म रूपाने काय परिणाम करणार, एक्झॅक्टली त्यांचा परिणाम काय आहे, ते काय फलित देऊ इच्छितात हे नवमांश कुंडलीवरनं कळत असतं. पण नवमांश कुंडली याच्याबरोबर वैवाहिक जीवनासाठी पण वापरली जाते. मग आपण जसं बघतो तसंच त्या ज्या प्रश्नासाठी की आपण जी तत्सम वर्ग कुंडली वापरणार आहोत त्या कुंडलीतला तो विशिष्ट भाव काय सांगतोय, तो जो भाव आहे. म्हणजे मला जर पंचमाची स्थिती म्हणजे मी संतती सौख्य बघणार असेल तर मी काय बघणार हो, तर जन्मलग्न कुंडलीमध्ये पंचम स्थानात कोणता ग्रह आहे, पंचमावर दृष्टी टाकणारा कोणता ग्रह आहे, पंचमेश कोण आहे, संततिकारक गुरु जो आहे हे सप्तमांश कुंडलीत बघा. पंचमाचा पंचमेश सप्तमांश कुंडलीमध्ये बघा. हा पहिला भाग झाला. दुसरं काय बघायचे की त्या सप्तमांश कुंडलीमधलं पंचमस्थान बघायचे, त्या सप्तमांश कुंडलीमधला पंचमेश बघायचा आहे. आणि एवढंच फक्त आहे की यांचा जर त्या वर्ग कुंडलीमध्ये 6, 8, 12शी जर संबंध आला तर त्या फलितामध्ये थोडा त्रास होतो. अजून काय आहे की जी वर्ग कुंडलीमध्ये जसं नवमांशामध्ये तेच विशिष्ट लग्न पडलं तर आपण म्हणतो की ते वर्गोत्तम आहे. पण जर एका प्रश्नासाठी आपण जेव्हा कुठली वर्ग कुंडली वापरतो तर जन्मलग्न कुंडलीतलं लग्नच जर त्याच विशिष्ट वर्ग कुंडलीमध्ये पडलं तर ते वर्गोत्तम होतं आणि ते त्या विशिष्ट प्रश्नासाठी अतिशय स्ट्रॉंग असतं. म्हणजे लग्न जेव्हा वर्गोत्तम होतं तेव्हा आपण काय म्हणतो, लग्न बलवान झालं. शुभ अशुभ
हे मूळ कुंडलीवरती अवलंबून आहे. ग्रह वर्गोत्तम झाला म्हणजे ग्रह जर त्या विशिष्ट वर्ग कुंडलीमध्ये त्याच राशीत पडले तर ते वर्गोत्तम होतात, म्हणजे ते फलित देण्यासाठी सक्षम होतात. अजून काय बघायचं आहे, जर त्या वर्ग कुंडलीमध्ये लक्षात ठेवा कारक ग्रहांचं खूप महत्त्व आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की पंचम स्थानामध्ये गुरु आहे लग्न कुंडलीत, आणि जर हा गुरु दूषित असेल तर कारको भावनाशाय, म्हणजे काय की तो त्या भावफलितामध्ये काहीतरी न्यूनता आणणार. बघा पंचमात गुरु असून सुद्धा कित्येक वेळेला शिक्षण अपूर्ण होतं, संतती होते, पुत्रसंतती होते, पण त्याच्यासाठी त्रास होतो. पण जर सप्तमांश कुंडलीमध्ये पंचम स्थानात गुरु असेल तर तो संतती होते, पण संतती सुखामध्ये किंवा संतती होताना निश्चितच तो काहीतरी त्रास उत्पन्न करतो. तसंच जर सप्तमांश कुंडलीच्या लग्नस्थानामध्येही जरी गुरु आला तरीसुद्धा तो परिणाम करत असतो, कारण ते जे प्रत्येक वर्ग कुंडलीतलं लग्न आहे ते त्या भावाचं सूक्ष्म रूप आहे, ते त्या भावाचं मूळ गाभा आहे. म्हणून प्रत्येक वर्ग कुंडलीतल्या लग्नाला सुद्धा महत्त्व आहे. जर कोणत्याही वर्ग कुंडलीमध्ये पडणारं लग्न हे जन्मलग्न कुंडलीतल्या 6 भावातलं लग्न जर असेल तर त्या प्रश्नासाठी थोडेसे हर्डल्स असतात, त्या प्रश्नासाठी आपल्याला त्रासदायक दिसत असतं. तसंच अजून एक आहे की जन्मलग्न कुंडलीतले आपले ग्रह. बघा की जन्मलग्न कुंडलीतले ग्रह काय करतात हो, की त्या सगळ्या ग्रहांचा प्रभाव आपल्यावरती असतो, ते आपल्या डोक्यावर असतात, आपल्या जीवनावरती राईड करत असतात, त्या ग्रहांचा फोर्स असतो. मग कोणत्याही वर्ग कुंडलीमध्ये जन्मलग्न कुंडलीत असणारे ग्रह जर त्या विशिष्ट लग्नात आले किंवा लग्नावरती दृष्टी टाकणारे ग्रह त्या विशिष्ट कुंडलीमध्ये लग्नात आहेत किंवा लग्नावर दृष्टी टाकतात तर ते त्या प्रश्नासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. म्हणून वर्गकुंडल्यांचेही करताना आपण काही बेसिक नियमांच्या आधारे सुद्धा आपण त्याचा फलादेश देऊ शकतो. आता याचा कालनिर्णयासाठी वापर करता येतो का, तर 100% कालनिर्णयासाठी वापर करता येतो. म्हणजेच काय आहे की बघा जशा दशामध्ये मगाशी वझे सरांनी सांगितलं की अरे दशा आपण बघतो, जन्मलग्न कुंडलीवरती आपण जशा दशा लावू शकतो तशा वर्गकुंडलीवरतीही दशा लावता येतात. आणि त्या दशा त्या प्रश्नासाठी म्हणजे अगदी साधं सोपं आहे की विवाहाचा प्रश्न आहे, आत्ता ज्या ग्रहाची अंतर्दशा विदशा चालू आहे तो ग्रह नवमांशात चेक करा, तो विवाहाच्या भावाच्या संबंधामध्ये असेल तर तो विवाहासाठी अनुकूल काम करणार आहे, संपलं. संततीचं प्लॅनिंग करायचं आहे. जर काय आहे की आत्ताचा अंतर्दशा स्वामी विदशा स्वामी सप्तमांश कुंडलीमध्ये संततीच्या भावाच्या संदर्भात असेल तर म्हणजे द्वितीय स्थान, पंचम स्थान, नवम स्थान, लाभस्थान, लग्नस्थान, तर हा कालावधी आत्ता संतती होण्यासाठी अनुकूल आहे असं आपल्याला सांगता येतं. अतिशय सोप्या पद्धतीने सुद्धा आपण दशा वर्ग कुंडलीवरती लावू शकतो. अजून एक सध्या आमच्या संस्थेमध्ये कालमापनाच्या 15 पद्धती याच्यावरती आम्ही एक खूप मोठं पंडितला रिसर्चचं काम करतोय. त्याच्यात एक पद्धत आम्ही सध्या अभ्यासतोय की वर्ग कुंडल्या आणि कालमापन. म्हणजेच काय की कालनिर्णयाला या वर्ग कुंडल्या वापरता येतात का, तर निश्चितपणे वापरता येतात. आणि त्यालाच आम्ही अजून एक पंडित सर तुमच्यासाठी अष्टक वर्ग आम्ही वापरतोय. म्हणजेच काय की आपल्याकडे तुम्हाला सगळ्यांना माहिती की राशीतुल्य नवमांश ही एक पद्धत आहे. म्हणजे जन्मलग्न कुंडलीमध्ये असणारे ग्रह नवमांशात कोणत्या राशीत आहेत, तसंच मग दशास्वामी नवमांश कुंडलीमध्ये कोणत्या राशीत आहेत, ती रास जन्मलग्न कुंडलीमध्ये कोणत्या भावात आहे आणि त्याला किती शुभबिंदू आहेत याच्यावरनं सुद्धा दशा आणि अष्टक वर्ग याची सांगड घालता येते. तसंच ही जशी राशीतुल्य नवमांश कुंडली आहे तसंच प्रत्येक प्रश्नासाठी प्रत्येक वर्गकुंडलीसाठी राशीतुल्य वर्गकुंडली करता येते. आणि या राशीतुल्य वर्गकुंडलीचा आणि दशांचीही सांगड आपण अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये घालू शकतो. एक किती वेळ आहे, एक जी हां 5च मिनिट आहेत. मला चिठ्ठी येणार नाही याची मी काळजी घेणार आहे, कारण एक कुंडली तुमच्या समोर आहे. माझ्या गुरूंचीच कुंडली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे विजय जकातदार सरांची कुंडली आहे, मिथुन लग्नाची कुंडली आहे. बघा की नॉर्मल पद्धतीमध्ये असं होतं की अरे एका विशिष्ट भावामध्ये 2-4 ग्रह आले की लगेच आपल्याला म्हणतो बाप रे आई. इथं तर तुम्ही बघा सप्तम स्थानामध्ये रवी आहे, शुक्र आहे,
सप्तम स्थानामध्ये गुरु आहे. नॉर्मल पद्धतीमध्ये जर आपण बघितलं की जर सप्तम स्थानामध्ये जो शुक्र आहे तो व्ययस्थानाचा पण स्वामी आहे आणि तो पंचमाचा पण स्वामी आहे. त्याच्यानंतर काय आहे की जर सप्तम भावामध्ये 3 ग्रह आहेत, त्यातला एक ग्रह व्ययस्थानाचा स्वामी आणि रवी जो आहे तो म्हणजे तृतीयाचा म्हणजे पंचमाच्या भाग्याचा स्वामी आहे आणि गुरु आहे तो सप्तमेशचे आणि दशमेशचे. आता याचा वैवाहिक जीवनावरती परिणाम हा काय होणार, हे अशुभ परिणाम करणार का, हे जर बघायचं असेल तर नवमोष कुंडली बघा. मग नवमोष कुंडली जर तुम्ही बघितलीत तर नवमोषात तुम्हाला असं दिसेल की जो सप्तम स्थानात असणारा गुरु आहे, जो शुक्र आहे किंवा रवी आहे, तो तुम्हाला तिथं नवमोष कुंडलीमध्ये तो कुठेही त्रिक स्थानात नाही किंवा तिथं सप्तम स्थानाशीही त्याचा काही अशुभ संबंध नाही. म्हणजे याच्यावरून हा जो शुक्र सप्तमात आहे, जो व्ययेश आहे, म्हणजेच कान उंचावतील की अरे बापरे व्ययेश सप्तमात म्हणजे काय स्थिती, त्याचा काही चुकीचा परिणाम होणार नाही. पुढचं आपण एक बघू शकतो. सप्तमांश कुंडली समजा घेतली. आता सप्तमांश कुंडलीमध्ये काय आहे की जन्मलग्न कुंडलीमध्ये जर तुम्ही बघितलं तर पंचमात केतू आहे आणि लाभात राहू आहे. सप्तमांश कुंडलीमध्ये जर आपण ही कुंडली संतती सौख्याच्या दृष्टिकोनातनं जर विचार करायची असेल, जो पंचमेश शुक्र आहे तो त्यांच्या कुंडलीमध्ये सप्तमांश कुंडलीमध्ये पंचम स्थानातच आहे. म्हणजेच काय आहे की हा संतती सुखाच्या दृष्टिकोनातनं विचार करताना चांगला आहे. जो संततिकारक गुरु आहे हा गुरु अष्टमात आहे. म्हणजे आपल्याला असं वाटेल की अरे संततिकारक गुरु अष्टमात आणि म्हणजे काय, जरी आपण वर्ग कुंडल्यांमध्ये दृष्टियोग बघत असलो तरीसुद्धा हा अष्टमात आहे. म्हणजेच आज पल्लवी ही पंचमेश अष्टमात आहे. म्हणजे संततीची चिंता नाही, पल्लवी आज सरांचं काम करते, ते अष्टमस्थानाचं काम चालू आहे. म्हणजे तिथं तो योग वापरला. पल्लवी जर कदाचित तू हे आलं नसतं तर मग बाबांना त्रास झाला असता. त्याच्यानंतर जर आपण द्वादशांश कुंडलीवरनं मातृपितृ सौख्याचा विचार केला, बघा त्यांचाच तो वारसा, आईवडिलांचा वारसा आणि हे चालवत आहेत. जर द्वादशांश कुंडलीमध्ये आपण बघणार असू, जो जन्मस्थ चतुर्थेश बुध आहे आणि जो दशमेश गुरु आहे, तर याचा जर विचार करायचा असेल तर द्वादशांश कुंडलीमध्ये बुध आणि गुरु हे कुठे आहेत, दशमात आहेत, केंद्रात आहेत. म्हणजेच काय, वडिलांचं आईवडिलांचं सौख्य. आईवडिलांचा कारक रविचंद्राचा जर तुम्ही विचार केलात तर रवी हा लग्नातच आहे आणि दादांचं तर कार्य नेतातच आहेत. म्हणजे पल्लवी आहे, आता पुढचीही पिढी तयार होणार आहे. आणि चंद्र जरी व्ययात असला तरीसुद्धा बघा फक्त एक आहे की आईचं भरभरून प्रेम होतं, फक्त आई या म्हणजे आजी लवकर गेल्या त्यामुळे हाच तेवढा एक परिणाम आहे, पण बाकी परिणाम नाही. म्हणजे आपण वर्गकुंडल्यांसाठी सुद्धा आपण लग्न कुंडली आणि वर्गकुंडली यांची एकत्र सांगड घालू शकतो. विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे, पण दिलेल्या वेळेमध्ये विषय पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आयोजकांनी जी मला संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.